मोठेपणी पाठांतर स्पर्धेमध्ये जे मुलं भाग घेतात त्यांना प्रेझेंट द्यायचे असतात आणि नंतर त्याचं आमचं काम संपलेलं असतं असं साधारण आपल्याला वाटतं. पण मनाचे श्लोक म्हणजे नेमकं काय आहे तर समर्थ रामदास स्वामी आपल्याला म्हणतात की शरीरासारखे यंत्र आणत नाही. म्हणजे 450-500 वर्षापूर्वी या शरीराला त्यांनी यंत्र म्हटलेलं आहे. हे किती महत्त्वाचं आणि बुद्धिवादी असल्याचं लक्षण आहे. आता कुठलंही यंत्र म्हटलं की आपण ज्या वेळेला आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन आणतो, त्यानंतर डिशवॉशर आणतो, ओव्हन आणतो, मिक्सर आणतो, असे नवीन नवीन उपकरणं ज्या वेळेला आपण आपल्या घरात आणतो, यंत्रसामुग्री घरात आणतो, त्यावेळेला त्याच्यासोबत एक छोटंसं पुस्तक आपल्यासोबत असतं. म्हणजे आलेलं असतं की या यंत्राचा कसा उपयोग करायचा आहे हे सांगणारं ते पुस्तक आपल्याबरोबर आलेलं असतं. तसं समर्थ रामदास स्वामींनी शरीर नावाचं यंत्र आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये मन नावाचं, अंतःकरण नावाचं अजून एक सूक्ष्म असं उपकरण आहे. तर त्या उपकरणाचा विनियोग तुम्ही आम्ही कसा करावा, कसा करतो आणि कसा करू नये हे सगळं समर्थांनी त्यामध्ये आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. खरं तर भगवंतांनी इतकं सुंदर अंतःकरण नावाचं एक फार छान साधन तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे की ज्या अंतःकरणाच्या द्वारे आपण आनंद हा तुम्हाला आम्हाला खरं तर उपभोगता येऊ शकतो. पण आपण सद्यस्थितीत काय केलेलं आहे त्या अंतःकरणाचं, त्या अंतःकरण उपयोगात कसं आणायचं, त्यामध्ये कुठल्या कल्पना निर्माण होतात, त्या कल्पनांचं मूळ काय आहे, कुठल्या कल्पना चित्तातून बाजूला काढून टाकल्या आणि कुठल्या कल्पना शास्त्रशुद्ध पद्धतीने आत रुजवल्या तर आम्हाला आनंद मिळणार आहे याचा आपण कधीतरी विचारणा केलेली आहे का आजपर्यंत? मिळालेलं आहे शरीर नावाचं यंत्र, त्यात मन नावाचं, अंतःकरण नावाचं एक आतमध्ये काहीतरी आहे आणि आम्ही आपलं ते वापरत सुटलेले आहोत, पण त्या संबंधी कधी विचार मात्र केलेला नाही. आपल्यासमोर योग वासिष्ठामध्ये म्हणजे प्रभू रामचंद्राचे जे श्री गुरु वसिष्ठ महामुनी त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ त्याला योग वासिष्ठ असं म्हणतात. आणि त्या योग वासिष्ठामध्ये एक श्लोक आहे, मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्ष योगो, की हे मनच माणसाचं जर विचित्र कल्पनेने भरलेलं असेल आणि त्यानुसार जर जीवन जगत असेल तर तुम्ही आम्ही सगळेजण बंधनामध्ये पडतो. आणि ह्याच मनावर जर सुसंस्कार केले, शास्त्राचे संस्कार केले, संतांचे विचार त्याच्यामध्ये सातत्याने बाणवण्याचा प्रयत्न केला तर हेच मन आपल्याला अगदी मोक्षापर्यंत नेऊन सोडतं. म्हणजे आनंदरूप करण्याचं सामर्थ्य या मनामध्ये नक्कीच आहे. पण आपण मात्र त्या दृष्टीने त्या मनाकडे कधीच पाहत नाही. आता व्यवहारामध्ये आपण साधे वाक्य उपयोगात आणतो, पहा हो ते मनाला येईल तसं वागतात, पहा हो ते मनाला येईल तसं बोलतात. आता या दोन वाक्यामध्ये आपल्याला काय सूचित केलेलं आहे की मनाला येईल तसं बोलणं आणि मनाला येईल तसं वागणं हे नक्की शोभादायक नाही. मग मनात जे जे काही
पाहिजे. पण आपलं एवढं आपल्या मनावर लक्ष आहे का? आपलं मन असं आपण म्हणतो, पण ते मन आपल्या हिताऐवजी इतरांच्या सारख्या काय करत राहतं? सगळ्या पंचायती ते मन इतरांचंच करत राहतं. याला हे शोभतं का, त्याला ते शोभतं का, याला हे बरं दिसतं का, त्याला ते बरं दिसतं का, अरे मला काय करता येईल या मनाच्या सहाय्याने, याचा कधी आपण विचारच करत नाही. आणि सदैव आपलं मन म्हणतो, पण ते दुसऱ्याच्या चिंतनामध्ये मात्र काय करून टाकतो, तर वाहून टाकतो. आता दुसऱ्याचं चिंतन करायची सवयच लागलेली आहे, तर तो दुसरा निदान देव तरी असावा, त्याच्याने आपलं कल्याण होईल. पण ते सोडून देतो आपण आणि नको नको ते दुसरे लोक गोळा करतो या मनामध्ये, आणि आपल्या मनाची आपण धर्मशाळा करून टाकलेली आहे. आता पूर्वीच्या काळच्या धर्मशाळा लक्षात घ्यायच्या, आता सगळ्या पॉश असतात, आता सगळीकडे VIP ट्रीटमेंट असते. पण पूर्वीच्या ज्या धर्मशाळा असतात त्याच्यामध्ये कोणीही यायचं, कोणीही कचरा करून जायचं आणि कोणीही निघून जायचं, या पद्धतीचं त्याचं स्वरूप होतं. आपलं मन सुद्धा आपण असंच काय करून ठेवलेलं आहे, तर कचरा कुंडीसारखा त्याचा उपयोग करतो आहोत. आणि ते आता इथून आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर मनाच्या श्लोकाच्या चिंतनाने, अभ्यासाने आपलंच मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणे, याला साधना असे म्हणतात. साधनेची छान व्याख्या आपल्यासमोर येते. नाही तर साधना म्हटलं की ठराविक पद्धतीने वर्षातून एक पारायण करायचं, एक कुठली तरी वारी करायची, रोज एका देवाला जाऊन नमस्कार ठोकून यायचा. काय म्हटलं मी? रोज एखाद्या देवळात जायचं, तिथे नमस्कार काही काही करून निघून यायचं. या पद्धतीने काहीतरी आपण केलं, एक उपास केला की आपल्याला वाटतं आम्ही खूप मोठे साधक आहोत. पण खरी साधना जी आहे ती आपलं जीवन घडवणारी असली पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात आपल्याला उतरवता आली पाहिजे, पण त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे कधीच पाहत नाही. आता मनाचे श्लोक जे आहेत, 205 मनाचे श्लोक आहेत. त्याची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे मनाचे श्लोक केव्हा तयार झालेले आहेत, तर चाफळ या गावामध्ये समर्थांनी राम मंदिर उभं केलेलं आहे. आणि त्या राम मंदिरामध्ये दरवर्षी रामनवमीचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवासाठी शिवरायांकडनं दरवर्षी काहीतरी शिदा, देणगी अशा स्वरूपामध्ये तो उत्सव साजरा करण्यासाठी येत असेल. पण एक वर्ष ते यायला उशीर झाला. आता उशीर झाला म्हणून काही उत्सव करायचा नाही का, तो तर झालाच पाहिजे. आणि तो उत्सव कुठल्या राजाचा आहे का कुठल्या एखाद्या श्रीमंताचा आहे, राम सर्वांचा आहे, म्हणून सर्वांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा झाला पाहिजे असं समर्थांच्या लक्षात आलं. आणि मग आता समाजाकडे जर काही मागायचं असेल तर फुकट कधी संत त्यांच्याकडे काही मागत नाही. आधी काहीतरी त्यांना सद्विचार दिला पाहिजे आणि मग एक मुष्टीभर धान्य त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे. आधी काहीतरी दिलं पाहिजे. असं सतत देणारा जो असतो त्याला देव असं म्हणतात. आणि संत जे आहेत ते असे भूतलावरचे देव आहेत. मग एका रात्रीतून समर्थांना 205 मनाच्या श्लोकाचं स्फुरण झालं. म्हणजे समर्थांचं निमित्त करून आपल्या मनाला आवरण्यासाठी, सावरण्यासाठी, सुसंस्कारित करण्यासाठी भगवंतांनी, रामरायांनी रामदास स्वामींचं निमित्त केलं आणि आपल्यासमोर 205 मनाचे श्लोक जे आहेत ते मन दुरुस्त करण्यासाठी म्हणून आता आपल्याला उपयोगात आणता येतात. आता हे जे श्लोक आहेत याचं जर नित्य पठण आणि चिंतन आपल्याकडनं होत गेलं तर कोणालाही मानसिक रुग्णाकडे जायचं काम पडणार नाही. म्हणजे मानसिक रुग्णाचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे तुम्हाला आम्हाला जायचं कधीच काम पडणार नाही. एक वेळ स्थूल शरीर आपलं बिघडलं तर काही बिघडत नाही.